नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आज मी काळ्या तिळाची चटणी कशी बनवायची ती सांगणार आहे। त्यामुळे पूर्ण रेसिपी बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, कारण त्याच्यामध्ये खूप माहिती अशी सांगणार आहे की काळ्या तिळाची आपल्या शरीराला किती फायदे असतात आणि त्या चटणीचे गुणधर्म म्हणजेच काळ्या तिळामुळे आपल्या शरीराला काय मिळतं, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा। काळ्या तिळाची चटणी बनवण्यासाठी इथे तीळ घेतलेत, काळे गावरान तीळ आहेत। उन्हामध्ये तापून घेतले थोडे आणि निवडून घेतलेत। त्यासाठी इथे लसूण घेतलाय, हे 5 घेतलेत मी, काढून घेतलाय लसूण। आणि त्यासाठी लाल पावडर म्हणजे लाल मिरची पावडर आणि लागल तसं मीठ टाकणार आहे। आता हे तीळ भाजून घ्यायचे। आता इथे कढई तापायला ठेवली आहे मी, तीळ टाकून घेते। आणि मीडियम गॅसवरती भाजायचा आहे, त्यामुळे छान भाजलं जाईल। तडतड आवाज येतोपर्यंत भाजून घ्यायचे। जास्त काही याला कष्ट लागत नाही, एकदा करून बघा। ही चटणी खूपच हेल्दी आणि पौष्टिक आहे। तर हे थंड झाल्याशिवाय आपल्याला मिक्सरला दळायचं नाही। अगोदर लसूण घ्यायचा आहे बारीक करून, त्यानंतरच तीळ टाकायचे, म्हणजे लसूण चांगला बारीक होईल। आता मिक्सरमध्ये सगळ्यात अगोदर लसूण घेते बारीक करून, म्हणजे त्याची साल पण निघून जाईल। एवढं सोलायला वेळ जातो, त्यामुळे एकदा फिरवलं की त्याची सगळी साल निघून जातील। काढून घ्यायची, मग दाखवते मी। एकदाच फिरवलं तशी साल निघाली ती, हे सगळे निवडून काढायचे, पटकन होतं लसूण सोलत बसण्यापेक्षा। ताशी वेचून काढायची साल। त्याच्यात तीळ घालून घ्यायचे। हे पूर्ण बारीक नाही करायचं, थोडंसं लाईटली मोठं ठेवायचंय। मोठं पण नाही आणि बारीक पण नाही, असं दाखवते मी त्या पद्धतीत वाटून घ्यायचे। आता इथेच मसाला टाकायचा आहे, म्हणजेच लाल पावडर आणि मीठ, बाकी काही सुद्धा टाकायचं नाही। 4च वस्तूंमध्ये चटणी होऊन जाते। ते परत बारीक करून घ्यायचे। असं बारीक झाल्यावर परत ते मिक्स करायचे आणि अजून एकदा फिरवायचे। आता असं झालंय, अजून बारीक करायचे।
या पद्धतीत बारीक करून घ्यायची. काढून घेते आता मी. ते सगळं तीळ आता मी बारीक केले, बघू शकता. असं करा, ह्या पद्धतीत असं बारीक कूट करायचं आहे. जास्त पण अशी पेस्ट सारखं नाही करायचं. असं थोडक्यात आपलं रव्यासारखं, मोठा रवा असतो ना, जाड रवा, त्या टाईपमध्ये बारीक करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. म्हणजे मसाला, मीठ, लसूण सगळीकडे एकसारखा लागेल. जर एका जागीच राहिली लसणामुळे असे गोळे गोळे होतात. त्याच्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचे हलवून हलवून. आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. फक्त प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू नका, त्याला वेगळा स्मेल येतो. स्टीलच्या डब्यात पण नका ठेवू, काचेच्याच ठेवा. काळ्या तिळामध्ये खूप असं कॅल्शियम असतं. त्यामुळे ह्या चटणीचं आपल्या जेवणामध्ये अवश्य वापर करा. आवर्जून खा. रोज 1 चमचा, जास्त नाही पण रोज 1 चमचा तरी खा. आता मी ह्या काचेच्या डब्यामध्ये काढून घेणार आहे. महिनाभर पण टिकते. करून बघा एकदा. आवडली तर सारखी सारखी करसान, एवढी भारी लागते. फक्त जास्त नाही खायचं, रोज 1 चमचा खायची जेवणाबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर. कोणी असं कोरडी पण खातं, म्हणजे चपातीबरोबर, किंवा ह्याच्यामध्ये तेल टाकून पण खाता येतं. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता. आता हे व्यवस्थित झाकण पॅक बंद लावून 15-20 दिवस, महिनाभर म्हटलं तरी व्यवस्थित राहते. काहीसुद्धा होत नाही. एकदा करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.